गेवराई तालुक्यातील सेलूतांडा येथे गेली 70 वर्षापासून नागरिकांना रस्ताच नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते. आज शनिवार दिनांक 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजता रस्त्यावर उतरून तात्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे. गेवराई तालुक्यातील सेलूतांडा या ठिकाणी गेली 70 वर्षापासून गावाला व्यवस्थित जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे या भागाकडे देखील स्थानिक आमदाराचे देखील दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय घेतला आहे. यामुळे आबालवृद्ध महिलांना ग्रामस्थांना दवाखान्यात उचलून घेऊन जावे लागत आहे. गेवराई तालुक्यातील सेलूतांडा या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून मुख्य गावाला जाणारा रस्ताच व्यवस्थित नाही. याकडे ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा करून देखील याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मात्र रस्त्याचे काम अद्याप चालू झालेले नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आमच्या गावचा रस्ता जर झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा आक्रमक पवित्रा आज ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून घेतला होता. यावेळी सेलूतांडा येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. केलं जातं. आमदारांना वारंवार भेटलं, वारंवार त्यांच्या कानावर चर्चा केली. 2 मुलींचा जीव पण गमावला गेला. डिलिव्हरी पेशंट असल्यामुळं ॲम्ब्युलन्स वगैरे काही येत नाही आहे. त्याच्यामुळे या 2 मुलींचा जीव गेला आहे. आणि ह्या लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळं येत्या जर त्या 8 दिवसात जर रस्त्याची काही मार्ग नाही लावला तर येत्या विधानसभेला आम्ही बहिष्कार टाकणार. येणाऱ्या काळामध्ये जर ह्या 8-10 दिवसात जर याचा निर्णय नाही लावला तर विधानसभेला तर बहिष्कार टाकूच, परंतु आमरण उपोषण केल्याशिवाय आम्ही काही स्वस्थ बसणार नाही आहे.